निद्रेतून जाग येत असता यांच्या जांभळीतून
एका सुंदर बालकाचा जन्म झाला। नारायण नारायण नारदा, यात नवल वाटण्यासारखं काय आहे? ब्रह्मदेव तर सृष्टीचे निर्माते आहेत। नारायण नारायण प्रभो, त्या बालकाला ब्रह्मदेवाने असा वर दिला की तू ज्याला आलिंगन देशील त्याचा पितर मृत्यू होईल। आणि त्या बालकाने प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला आलिंगन देत असता ब्रह्मदेव सज्जनों सोडून वैकुंठामध्ये येत आहे। नारायण नारायण काय सांगत आहात नारदमुनी? हे तर महाभयंकर आहे। नारायण नारायण प्रभो, त्यावर आपण तुम्ही काहीतरी उपाय करावा। ठीक आहे, या आपण। प्रत्यक्ष
हे वैकुंठ सोडून पळून निघून गेला. आता या वैकुंठाला असुरो 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 सत्य लोक जिंकून हा वैकुंठ ही आपण काबीज केला आहे. या त्रैलोक्यात माझ्यासारखा बलाढ्य शूर दैत्य कुणी नाही. या वैकुंठात तुम्ही आनंदाने राज्य करा. नारायण ही बातमी माता पार्वती देवीला सांगितली पाहिजे.
हा तो कैलास पर्वत. अरे अरे पण ही सुंदर स्त्री कोण आहे? हे सुंदरी ये अशी माझ्या जवळ ये. माझ्याकडे स्पर्श करणाऱ्या तुला तुझं खामोश. अगं प्रत्यक्ष जन्मदात्या ब्रह्मदेवाचं माझ्या पुढे काही चाललं नाही. तिथे तुझी काय कथा? ये अशी अशी मुखात एका स्त्रीचा हात मर्जी नसताना पकडण्यात कसला लय चुरपणा. हे शिवशंकरा, अरे तुझ्या सारख्याला ही सुंदर अशी शोभत नाही. मुकाट्याला तिला माझ्या हवाली कर. नाही कर. सिंदूर सुरा, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. मुकाट्याने माझ्याबरोबर डोलात कष्ट तुमच्या दोघांच्या युद्धात या बिचाऱ्या स्त्रीचा हाल कशाला? अरे ब्राह्मणा, मला सल्ला देणारा कोण आहे तू? मी कोण हे महत्वाचे नाही, पण तुम्हा दोघांपैकी जो कुणी हे युद्ध जिंके त्याला अरे तुझ्या हात मला मान नाही. या युद्धात माझा तुझे आहे. पाहूया का? पाहूया का?
सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा Gaya,
पहाटेला कोंबड्याने दिलिया रोळी शुक्राची चांदणी चमके न भांगणी चला उठा सखियानो जाऊ बाजारी शुक्राची चांदणी चमके न बांगणी
शृंगार सारा वराचला लवकर निघाहिरा तारा शृंगार सारा वराचला लवकर निघाहिरा तारा जाओ या बाजाराला दही दूध विक्रीला जाओ या बाजाराला दही दूध विक्रीला शाबाश
सांगितले की मोठी आणि कठीण वाटते मला पण तसंच वाटतंय बघ. आपल्या गोकुळातील गवळणी दैदूत लोणी घेऊन त्या मथुरेच्या बागेत जाणार. त्यांचा रस्ता एकाएकी बंद करायचा म्हणजे कधीतरी बंद करायला लागणार. अरे आपल्या देवाचं म्हणणं असं की गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी यापासून मिळणारे धन आपलंच आहे. ते परका जाता का मला अगदी बरोबर बोललास बघ. पण एक दोन सोबती जरा भेटतात तर केवढाही जमा आणण्याची आपली तयारी आहे. पण कोण भेटणार? कोण भेटणार का? अरे तो आपल्या जोडीचा बोबड्या वाकड्या त्याला हात मार. तो काम करी हो. बरं मारतो बघ हात मार. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे ताईला तुझा माता. लवकर काम होय. अरे तुझा मा माझी कपिला जाय तुटले. होय फूया या कपिला फूया. मी कृष्ण देवांचा सवंगडी गाई राखी तो मेरे कुंजवनी. मी कृष्ण देवांचा सवंगडी गाई राखी तो मेरे कुंजवनी. माझी नजर चुकवून जाय. माझी नजर चुकवून जाय. माझी चुकले काटे लागाय मला ते शोधून गावत नाय. माझी चुकले काटे लागाय मला ते शोधून गावत नाय. कृष्ण देवांचा सवंगडी गाई राखे तुम्ही कुंजवनी. मी कृष्ण देवांचा सवंगडी
ही कपी नका आता मोठ्या दोन बघ हा अरे एकतर वाकडा आणि फाकडा हा काय काम करणार कोण वाचला तोंडाला तुला नाही मग तोंडाला तू वरचा वाकड्या तू वाकड्या असं होय हा मला थुना म्हणत नाहीत ना अरे पण मला कथ्याला बोलवलं तुला बी इथं लोणवली नाही कुठं तुला बी बोलावली नाही अरे बाबा तेच ते कथ्याला बोलवलं तुझ्यापर्यंत एक काम आहे माझ्यापर्यंत आणि केलं तसलं अरे बोल्या आज आपली भरपूर मजा आहे बघ मजा काय म्हणतो काय आणि तिले तसली आपल्या गोकुळातील गवळ्यांनी दैदूत लोणी घेऊन त्या मथुरीच्या बाजारला जाणार त्यांना आड वाटेला जाऊन त्यांचा रस्ता बंद करायचा आणि दैदूत भरपूर खायचं काय म्हणतो दही दूध भरपूर काय येतं आणि पण इतकं काम तुम्ही त्याला होतं दंगाल नाही पाहिजे तुला कशाला बोलवलेलं आम्ही त्याच्यासाठी बोलावलं दैदूत हवंय ना मला दही दूध भरपूर हवाय आधी करा कामाला लागूया कामाला मग नक्की दही दूध भेटणार ना अगदी पोट भरून पोट भरून हा. पण पोट फुटत मग चला तर आधी कामाला लागूया घेऊनी माठ चढूया घाट घेऊनी माठ चढूया घाट जाऊ मथुरेच्या बाजारात जाऊ मथुरेच्या बाजारात चला जाऊया ग बाई जाऊया ग मिळून व्यापाराला चला जाऊया ग बाई जाऊया ग मिळून व्यापाराला घेऊन माठ चढूया घाट
वाजायचं बंद का झालं हा? अरे गवळणी हलवायला नाचतोस काय मग? पण ते गवळणी आहेत तुझं गवळणी आहेत तुझं हे तू बघितलं आता मध्ये तू दिसतोय. दाखव दे. दाखव हा, तिकडे बघ. हे बघ. तिकडे कुठे धावत जातो? अरे तुला तिकडे दाखवला? अरे बोबड्या त्या तिकडे बघ. काय झालं? त्याला मित्रांना बघतो कशाला? अरे त्या आपल्या गोकुळच्या गवळणी घेऊन दाजून दोन्ही चालल्यात मथुरेच्या बाजारला. दोन माप दुकान बोलून वाहता त्यांना मागे फिरवा असा कृष्णदेवांचा हुकूम आहे. कृष्णदेवाचा हुकूम आहे ना? मग थांब पहिली डिग्री दुधाला लावतो आपले म्हणजे म्हणजे काय करतात रे? बोलून मार खाऊ नको. कोण्याचा बिस्कुट सोलताय पाय आणि दुधात पाणी. त्यांच्या दुधात पाणी असो अगर काही असो रस्ता बंद झाला पाहिजे. त्यांच्या दुधात पाणी असो अगर ताई असो रस्ता बंद झालाच पाहिजे. अरे बाबा, तो तुला सांगतोय. तो तुला थांबतो. अरे आम्ही तुला सांगतोय. अरे मी मत म्हणत तिथं अरे लागता म्हणता ना अरे झाला म्हणून थांबत अरे झाला म्हणून थांबत झाला म्हणून थांबतो. अरे जा लवकर. अरे जातो ना मी काय धाबलत नाही कोण आता भितो. पण मी तता लावले तता अगदी पद्धतशीर धावत जा. येतात तायावर मग जमलं तर बघतो जर माझी ताती माझी तब्येत झाली का रे? व्यायाम झाला होता. अरे बुबड्या आम्ही तुला सांगितलं काय रस्ता बंद करायला आणि तू केलास काय? अरे मी काय करणार माती करणार गदल नाही धोंडा आणि थलला आडवा जाऊन झोपतो. रस्ता बंद करायला गदल मध्ये नको तो काय गुन्ह्याचा रस्ता बंद करायचा? अरे याला की काय का? आमच्यातलं माणसाचा रस्ता तथा बंद करायला. अरे वैना तोड घालून रस्ता बंद नाही करायचा. मग तथा करायचा. अरे बुबड्या रस्ता कसा बंद करायचा? तथा करायचा. रस्ता डोक्यानं बंद करायचा. आता म्हणतो रस्ता डोक्याला बंद करायचा. मला डोकं टाकलं होतं. तसं डोकं नाही मग घालायचं. काय करायचं? थोडं डोकं चालवायचं. डोकं चालवायचं आणि काय करायचं? आणि काय करायचं? आणि त्याला जाऊन विचारायचं पण काय विचारायचं? गवळणी आपण आला गवळणी आपण आला आणि जायच्या गुरीकडं. अरे ह्याला भूत लागले आणून द्या भात. एवढं सांगून बस. म्हणजे पुले तुझा भात पण लावू दे आणि माझा भात पण लावू दे. मी माझ्या भात्यात विचारतो ज्या भाषेत म्हणजे काय माझ्या भात्यात मग जा लवकर. जातोय ना
अरे जातो ना अरे जातो ना अरे जातोय ना दादा खालचा सांगितलाय अरे दादा अरे तुमचा विचारायचं हा? का विचारायचं का अरे भाषा हा अरे तुझी भाषा हा. आम्हाला कशी अरे समजलं मला माहिती आहे रोटी बोलून होतो दादा. छान नव्हे मला माहिती आहे ना हा ए गोपीनो मातावरती शासन करा अरे वा मी गीताला लावणार काय भाषा बघ त्याची कोणता देवता होतो मग अरे हो आजूबाई हो बरोबर आहे मावशीला समजेल तर बोला अरे मावशीच्या हो मी समजावून सांगतो आधी गोकुळची मुलं काही बसी लागतो दैतो तुम्ही त्या दुसऱ्या राक्षसाला नेऊन देता त्या अन्नावर राक्षस मोजरे आणि त्यांचे दुष्ट साथीदार मास्तर म्हणून म्हणतो त्यापुढे मथुरे धरून दे रे पण आमच्या लक्षातच येत नाही दुर्दैवाची गोष्ट हा. खरमती गोष्ट हा. आणि हरामीची त्या मावशीला असं असं करून काय दाखवतो मला काय दाखवला आता तुम्ही काय दाखवलं? अरे मी तिला सांगितलं मला काय सांगितलं दैदूत काम राक्षस मोजरे म्हणतात सांगितलं हा. त्याची पाऊल दाखवत माझं अरे बुबड्या अरे काय बोलली ती मावती हा. आणि माझ्या बरोबर बोलली अरे तुझ्या बरोबर अरे नकलले हा? नकलले अरे हा तुझ्या बरोबर तर बोलली मावती हा. माझ्या बरोबर अरे तुझ्या बरोबर राधे केले काय विचार दिला मावतीला आणि मी हे मावते काय बोलली अरे मेल्या तुझ्याकडे कायदा असेल तर सांग. सांगतो सर मागो अरे गेली अरे मला मावती घाबरली मध्ये काय घाबरली असं बघून घाबरली ती काय काय रे अरे कायदा काय हा? कायदा अरे कायदा म्हणजे आपली ओळख पाहिजे तिला म्हणजे मागापासून मावती मला ओळखला छे! नाही म्हणजे मागापासून मावती मला ओळखला नाही छे! अरे मागापासून मावती मला ओळखलं नाही म्हणजे हे मावती तुम्ही मला ओळखते नाही काय काय बोलतो काय हा? म्हणजे हे मावती तुम्ही मला ओळखते नाही काय अरे नाही मेल्या हाय मेले हाय अगं मी तो अरे पण कोण? अगं मी तो अरे पण कोण? ते होता मावले हे बोलतो, एवढं सगळ्याला एवढं बोंबलाय लागतं ह्याचा प्रेमानं झाला तुला हाय सांग हाय थांबू हाय थांबू हाय. अरे थांबतो ना मी तर घाबरत नाही ना. हा. हे मावते मावते मार खाऊ दे. हो, मावशी. अरे काय सांगतोस काय तिला काय? हा? अरे कायदा हाय म्हणून सांग थांबायचं अरे तुम्ही ऐकून कोण घ्यायचं काय तुम्ही मी न्यायचं अरे म्हणून मी तुम्हाला तुझं नेत नाही बरं बरं मग फक्त तू थांबायचं कोणाच सांग थांबायचं काय थांबायचं काय कायदा आहे कायदा आहे ना हे मावते घाबरतोय घाबरत नाही होय? मला तर भीतो मावते हा कायदा राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा देवा आहे तो देवाचा कायदा पिंजा तुझा माता देवा आहे तो देवाचा कायदा पिंजा तुझा माता पिंजा हुकुम कृष्णाचा
तुमचा राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा गोकुळचे दही दूध तुम्ही नेता का बाजारात गोकुळचे दही दूध तुम्ही नेता का बाजारात सारे आम्ही सवंगडी आहे उभे गवाटेला राधे गोरचे घेऊन तुम्ही कशा जाणार बाजारात राधे गोरचे घेऊन तुम्ही कशा जाणार बाजारात पेंड्या हुकुम कृष्णाचा पेंड्या कायदा तुमचा पेंड्या हुकुम कृष्णाचा पेंड्या कायदा तुमचा आहे हुकुम जाईचा तो आम्ही नाही मानायचा आहे हुकुम जाईचा तो आम्ही नाही मानायचा राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा आता चला कृष्णदेवाला सांगूया काय हे थांब त्यांना सांगू दे आमच्या कायद्याप्रमाणे आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला इथं बसलाच पाहिजे आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला इथं बसायला आता पोरीनो या मेल्यांच्या कायद्याला न बसता आपण कोणाला जमलं कधी पण बस कायद्यानं हे मावशे काय जाणार हे गरजलो काय देणार हे तू काय देणार तू काय घेणार त्यांनी थांबणार तुला थोडं तुला नाही गेला तुझ्या आता चला कृष्णदेवाला सांगूया तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पूर्ण केली
सोडणारी हरी मला जाऊ दे नागरी सोडणारी हरी मला जाऊ दे नागरी सोडणारी हरी मला जाऊ दे नागरी अट सोडणारी हरी मला जाऊ दे नागरी मुरलीचा पडता खाली जाते मोहन बेभान वृंदावन बेभान वृंदावन हे नाचू गाऊनी रंगली देहबान रे मुरली नाचू गाऊनी रंगली देहबान रे मुरली तिच्या झाली नारे पुरी मला जाऊ दे नागरी सोडणारी हरी मला जाऊ दे नागरी हरी
कृष्णा बरा सापडला. पाहूया कोण कोणाच्या Ha 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 ha!